गुरुवार असल्यामुळे नेहमीप्रमाणेच दारामध्ये मी झाडलोट केलेली आहे आणि पुसूनही घेतलेलं आहे. आता उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलेलं आहे. लेपन केल्यानंतर छानशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे साईडला आणि उंबरठ्यावरती पण मी नेहमीप्रमाणे जशी रांगोळी काढते तशीच काढलेली आहे. आणि आता अगरबत्तीने मी उंबरठ्याला आणि दाराला ओवाळणार आहे. त्याचबरोबर कापूरसुद्धा आता इथे मी पेटवते आणि कापुराने पण छान असं दाराला आपल्या ओवाळून घ्यायचं आहे. तर आज गुरुवार असल्यामुळे देवांनासुद्धा इथे पितांबरीने छान असं उजळून काढले आहे आणि त्यानंतर इथे मी मस्त अशी पूजा करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपले देव कसे सुंदर छान दिसत आहेत. आणि इथे मी अगरबत्ती आणि कापूरसुद्धा ठेवलेला आहे, धूपसुद्धा लावलेला आहे. त्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती, जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीन संशय, नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्रे, श्रीधराने मराठीत पठण्यानुवादले. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळचे वेळी स्वागत आहे. आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि माझी सकाळची सगळी कामं झालेली आहेत. आता आज गुरुवार असल्यामुळे गुरुवारचा स्वयंपाक करायचा आहे आणि आजचं गुरुवारचा जो स्वयंपाक आहे अगदी थोडक्यात करायचं आहे, कारण रात्रीचं बरंच जेवण उरलेलं आहे. आणि काल महेश गुरव आले होते आणि आज सकाळी पुन्हा ते त्यांच्या कामावरती गेलेले आहेत, साईटवरती गेलेले आहेत. तर सध्या त्यांचं पुण्यामध्ये काम चालू आहे. तर काल मी शूटच केलं नव्हतं. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सुरुवातीला इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेले, आता मी बारीक चिरून घेते सुरीच्या साह्याने. आणि सुरुवातीला आता भेंडीची भाजी करून घेणार आहे मी. कणिक मी ऑलरेडी मळून घेतलेली आहे. तर इथे मी आता भेंडी बारीक चिरून घेतलेली आहे. तर आज साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे माझ्यासाठी आणि केतूसाठी नाश्त्याला. केतू, तर आता केतूला खिचडी देते. आज जरा खिचडी मोकळी नाही झाली, थोडीशी चिकट झाली. केतू ये, वाढले तुला इथे मी. हा ये लवकर, ये आता. आणि मनुके पण आणलेत वेदांनी, तर तुला आवडतात ना खायला, खात जा. चला आता आपण दोघीजणी नाश्ता करूया. तर आज गुरुवार असल्यामुळे देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी इथे मी आज आंब्याचा शिरा करणार आहे. आणि आजचा स्वयंपाक मी शॉर्टकटमध्येच करणार आहे, कारण रात्रीचं वरण आणि भात भरपूर शिल्लक राहिलेलं आहे. त्यामुळे आता मी भात आणि डाळ कुकरला लावलेली नाही आहे. तर आज देवांना नैवेद्यामध्ये आंब्याचा शिरा आणि भेंडीची भाजी चपाती एवढंच मी दाखवणार आहे. कारण खायला मी आणि केतूच आहे. तर हेच आता मी केलेलं जे आहे ते रात्रीला उरणार आहे, मला नक्कीच माहिती आहे. तर त्यामुळे मी भात लावलेला नाही आहे. तर देवांना मी आज क्षमा मागते की त्यांना मी आज भात दाखवणार नाही आहे, डाळ भात नैवेद्य दाखवणार नाही आहे. तर चला आता मी झटपट असा हा आंब्याचा शिरा करून घेते. तर सुरुवातीला तुपावरती आपल्याला रवा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि रवा छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तुम्ही पाणी घालत असेल तर पाणीसुद्धा घालू शकता, परंतु दुधामुळे शिऱ्याला छान टेस्ट येते. तर इथे थोडं दूध घालायचं आहे आणि दूध घालताना गरमच घालायचं आहे, जेणेकरून आपला शिरा छान मोकळा होतो. तर आता इथे मी एकदम कडकडीत असं दूध गरम करून घेतलेलं आहे आणि ते मी थोडं घालते. आणि थोडं घालायचं आणि आपल्याला रवा पुन्हा एकदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून रवा चिकट होणार नाही. आता तुम्ही इथे बघू शकता आपला रवा छान असा मोकळा झालेला आहे. आणि अजून आपल्याला थोडासा मऊ करायचं आहे, म्हणजे थोडासा मऊ शिरा असेल तर खायला सोपा जातो. कारण एकदम पण मोकळा केला तर घशाला आपल्याला तोटरे बसू शकतात.
तर जसं जसं आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे तसं तसं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे अशाच पद्धतीने हलवत राहायचं आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता दूध पूर्णपणे यामध्ये आटलं गेलेलं आहे. तर इतपत आपल्याला शिरा मऊ हवा आहे. तर आता या स्टेजला यामध्ये आपण जो आंब्याचा रस करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. तर इथे मी एका आंब्याचा वापर केलेला आहे आणि या आंब्याच्या रसामध्येच मी ऑलरेडी साखर मिक्स करून घेतलेली आहे. साखर तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या प्रमाणात यामध्ये साखर घालायची. तर साधारण मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे. तर आता ही साखर मी आंब्यामध्येच मिक्स करून घेतल्यामुळे आता पटकन आपला हा शिरा तयार होईल. तर आता इथे साधारण 4 ते 5 मिनटामध्ये आपल्याला हा आंब्याचा रस या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता आंब्याचा रस व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आणि साईडनी तुम्ही बघू शकता आपला जो शिरा आहे तो सुटायला लागलेला आहे, म्हणजे साईडला तूप सुटतं आहे. याचा अर्थ आपला शिरा इथे रेडी झालेला आहे. तर आता गॅस बंद करूया. शिरा झाल्यानंतर मी भेंडीची भाजी पण करून घेतलेली आहे आणि आता मी चपात्या लाटायला घेते. पटपट आता चपात्या लाटून घेते कारण केतूला ट्युशनला सुद्धा जायचं आहे. तर नेहमीप्रमाणे आता मी ह्या चपात्या लाटून घेते. स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी इथे देवांना नैवेद्य ठेवलेला आहे. नैवेद्यामध्ये मस्त आंब्याचा शिरा, भेंडीची भाजी, चपाती आणि पापड भाजलेला आहे. तर तुम्ही इथे बघू. दुपारनंतर संध्याकाळी मी इथे 7 वाजता दिवाबत्ती केलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर वाटते, प्रसन्न वाटते. दिवाबत्ती झाल्यानंतर आता इथे मी दळण करते. ॲक्च्युली मला सकाळीच दळण करायचं होतं, परंतु आज जरा पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझ्या लक्षातच राहिलं नाही. त्यामुळे आता मी पटकन वेदांना दळण देण्यासाठी जरा पाखडून घेते. तसं तर गव्हामध्ये काही घाण नाही आहे, खडे पण नाही आहे, तरी पण मला सवय लागलेली आहे. त्यामुळे जरा थोडंसं मी नेहमीच जरा चाळून घेते आणि थोडंसं चेक करते काही खराब वगैरे नाही किंवा कधी काही धूळ वगैरे असू शकते. तर इथे मी वेदांना दळण तयार करून देते. तो लगेचच मला आणून देईल, कारण कसं आता रात्रीची वेळ आहे आणि दळणं जास्त असतात, त्यामुळे लगेच आपल्याला दळून मिळतं. तर आता मी हे पटपट आवरून घेते. तर आता माझं दळण करून झालेलं आहे आणि आता वेदांत दळण द्यायला जाईल. इथे ठेवलेलं आहे. वेदांत दळण ठेवेल आणि लगेच उभ्या उभ्या घेऊन पण येईल. आणि आज आमच्या घरी सकाळपासून प्यायचं पाणीच येत नाही आहे, कारण काहीतरी पाण्याचा म्हणजे पाईपलाईनचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर सकाळपासून प्यायच्या पाण्याची वाट बघते. मला वाटलं संध्याकाळी सोडतील, परंतु आता समजलं अजून 2 दिवस प्यायचं पाणी येणार नाही. त्यामुळे स्वयंपाक करताना खूप अडचणी येत आहेत. आता वेदांचा सोया बनवायचा आहे, त्यासाठी मला पाणी पाहिजे. त्याचबरोबर उद्या मला डोसा बनवायचा आहे, यासाठी सुद्धा मी तांदूळ आणि डाळ भिजत घातली आहे, परंतु त्यात पाणी पुरेसं नव्हतं. तर मी म्हटलं आता रात्री 8 वाजता पाणी द्या, व्यवस्थित स्वच्छ 2-3 पाण्याने धुईन, परंतु मी आत्ता फक्त एकाच पाण्याने धुवून ठेवलेलं आहे. आणि आता ते म्हणत आहेत की जारचं पाणी येणार आहे. तर बघू, आता त्यांची वाट बघते. मगाचपासून सांगतात आता म्हणजे जारचं पाणी येईल, परंतु अजून आलेला नाही आहे. वाट बघते. ते आल्याशिवाय मला आता वेदांसाठी सोया कुकरला लावता पण येणार नाही, इतकं पाणी नाही आहे. म्हणजे भांडी घासण्यासाठी पण पाणी नाही आहे, कारण सकाळी वापरण्यासाठी जे पाणी असतं ते सुद्धा कमी आलं आणि मला माहीत नसल्यामुळे मी कपडे धुवून घेतले आणि आता अजिबातच पाणी नाही आहे. तर बघू, त्यांना विचारून बघूया आता काय करायचं म्हणून. आज जर रात्रीसाठी त्यांनी वापरायला पाणी सोडलं, बोरिंगचं पाणी सोडलं तर खूप बरं होईल. बघू आता, होपसो. तर आता वेदांत आणि केतू जेवत आहेत आणि माझा उपवास असल्यामुळे मी तर आता काही खाणार नाही, दूध पिईन. आणि महेश गुरवसुद्धा येणार आहेत आता थोड्या वेळात. तर अजून काय आले नाही आहेत, 10:15 झालेत आणि यांना दोघांनासुद्धा जेवायला वेळ झालेला आहे. किचनमधली तुम्हाला अवस्था दाखवते. किचनमधील बेसिनमध्ये भरपूर भांडी जमा झालेले आहेत आणि हे खरकट काढायला सुद्धा मला पाणी नाही आहे, अजिबात पाणी नाही आहे.
पिण्यासाठी जे पाणी आलेलं आहे तर त्यातलंच आता मी थोडंसं घेणार आहे आणि हे सगळं खरकटं काढणार आहे, कारण भांडी तर मी आत्ता घासू शकणार नाही आहे. आणि आता मला इथे ही जी डाळ आहे, डाळ आणि तांदूळ हे सुद्धा अजून एका पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतरच मग मला आता हे ग्राइंड करायचं आहे. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.